विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांची जी शक्यता होती नोव्हेंबरमध्ये होणार की ऑक्टोबरमध्ये होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता निवडणुकांचं वार व्हायला लागले. आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. सर, कशा पद्धतीने बघता? कारण की खरं तर ज्या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, हरियाणा असेल, जम्मू काश्मीर असेल, त्या जाहीर झाल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राची पण निवडणूक जाहीर होणं अपेक्षित होतं, पण कुठेतरी उशीर होताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? उशीर झालेला नाही, उशीर केला गेला आहे. आपल्याला माहिती आहे की 2009ला जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेपासून आत्तापर्यंत ज्या 3 निवडणुका झालेल्या आहेत त्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झालेल्या आहेत आणि ते एकत्र होणं स्वाभाविक आहे, कारण ते एकाच वेळी दोन्ही विधानसभा अस्तित्वात येतात. पण यावेळेला काही विशेष परिस्थितीत काहीतरी थातूरमातूर कारण सांगून निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक अनिश्चित काळाकरता अजून घोषित केलेली नाही आहे. हरियाणाची निवडणूक 8 ऑक्टोबरला संपुष्टात येईल. अनेक अटकली तर्कवितर्क चाललेले आहेत. एक पॉप्युलर एक तर्क आहे की 8 ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर निकाल कुठल्या बाजूनं जातोय हे पाहून मग 9-10 ऑक्टोबरच्या सुमारास आचारसंहिता सांगून मग सुट्ट्याचं टाईम टेबल पाहून मग निवडणूक ही 14, 15, 16, 17 तारखेला होऊन 20 तारखेपर्यंत निकाल लागेल आणि महाराष्ट्राची विधानसभा 26 नोव्हेंबरच्या आत गठीत होईल. कारण आज आपल्याला 26 नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्राची विधानसभा गठीत करावी लागेल. सरकार नाही, सरकार स्थापन झालं आणखी 2 महिने लागले तरी हरकत नाही, पण इलेक्शन कमिशन राष्ट्रपतींना निवडून आलेल्या आमदारांची प्रमाणित प्रत देईल. म्हणजे त्यावेळेला विधानसभा अस्तित्वात आली असं गृहीत धरलं जाईल. ते आपल्याला 26 नोव्हेंबरच्या आत करायचं आहे. त्यामुळे 17, 18, 19ला जर निवडणूक झाली आणि 20, 21, 22पर्यंत मतदान झालं तरी काही हरकत नाही, ते होऊ शकतं. पण आता जर खरंच त्यांना वाटत असेल की नाही आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, जे आमचं आकलन आहे की आता कसल्याही परिस्थितीत निवडणूक वाचवू शकत नाहीत, तर मग एक मार्ग आहे की मग 4-5-6 महिने राष्ट्रपती राजवट राबवायची, इथल्या सरकारला बाजूला करायचं, इथल्या सरकारबद्दल जी 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे ती कमी करायची, मग राज्यपाल राजवटीमध्ये काहीतरी करून मग लेट्स होप फॉर द बेस्ट. तसं केलं तर कदाचित आपल्याला सरकार टिकवता येईल, असा एक प्रयत्न होऊ शकतो. तुम्हाला वाटतं अशी शक्यता आहे राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू शकते? म्हणजे मुळातच जर मला कोणी 4 महिन्यापूर्वी विचारलं असतं की हरियाणाने महाराष्ट्राची निवडणूक ही वेगवेगळ्या वेळेला, तर मी सांगितलं की नाही असं होणार नाही, कारण 3 वेळेला आपण पाहिलेलं आहे. पण ते झालं. त्यामुळं आत्ता जरी वाटलं की हे काही फार व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल नाही तरी ते करू शकतात. फक्त ह्या पॉलिटिकल निर्णय असेल, हा इलेक्शन कमिशनचा निर्णय नसेल, पॉलिटिकल निर्णय असेल, सरकारची तयारी नसेल तर ते लांबवू शकतात. पण आज आपण पाहतोय की मुंबई महापालिका असेल, पुणे असेल, जिल्हा परिषद असतील, 2-2, 3-3 वर्ष निवडणुका नाहीत. आपण संविधानातून पॉलिटिकल आरक्षण दिलं पण तुम्ही निवडणूकच घेतल्या तर त्या आरक्षणाचा काय उपयोग आहे? त्यामुळं आता दोन्ही संभावना आहेत. 8-9 तारखेला आचारसंहिता लागून 26च्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची, 26 नोव्हेंबरच्या आत, किंवा मग काहीतरी थातूरमातूर कारण सांगून, कोणाला सांगायचं तर गृहमंत्रालयाला, इथले राज्यपाल रिपोर्ट देतील की इथली परिस्थिती काही योग्य नाही, किंवा कदाचित सुप्रीम कोर्टाचा निकाल पक्षांतर बंदी कायद्यावर आला आणि तो विरोधात गेला तर मग बरेच आमदार निलंबित होतील. अशा परिस्थितीमध्ये हे कारण सांगून त्यांना राष्ट्रपती राजवट लागू करता येईल. शेवटी निर्णय अमित शहानी घ्यायचा आहे, त्यामुळे ते होऊ शकेल. पुढं पार्लमेंटला फेस करावं लागेल, पण त्यावेळेला जे होईल ते होईल, बघू पडायचं, काही त्यात विशेष आहे नाही. पण राज्यपालांचे दौरे महाराष्ट्रात होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते जात आहेत, राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत, तर असं यापूर्वी कधी घडलं होतं का? राज्यपालांच्या दौऱ्याला काही कधी विरोध नसतो. उलट राज्यपाल नैसर्गिक आपत्ती आली किंवा अशा परिस्थितीमध्ये जास्त दौरे करतात, अन्यथा त्यांना सर्व माहिती राजभवनात दिली जाते. पण जर खरंच त्यांना जर काही कारण शोधायचं असेल की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लावायची आणि ते कारण शोधण्याकरता ठिकठिकाणी जात असतील तर मग काही सांगता येत नाही. मग जी तुमची अटकल आहे की मग खरंच राष्ट्रपती राजवट लावून निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, याला थोडी पुष्टी मिळते.
बरोबर आहे. पण एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे की राहुल गांधी आता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते टीका करतायत की आरक्षणाच्याबद्दल त्यांचं जे वक्तव्य आहे तेच मुळात विरोधात आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी भूमिका आहे त्याच्या विरोधात आहेत. कशा पद्धतीने बघता तुम्ही? मला वाटतं आता अमेरिकेत ते काय बोलले, कुठं बोलले, त्याच्यापेक्षा इथं त्याच्यापेक्षा इथं समोरासमोर चर्चा करून तुम्हाला आमची काय मतं आहे ते मी मांडू. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमची सगळी म्हणती येणार आहेत. आमची भूमिका महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. परिस्थिती फार गंभीर आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांची परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळे आरक्षण दिलं पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा मी आरक्षण दिलं. त्यामुळे चर्चेला तोंड सुरू झालं. तर टिकलं नाही आरक्षण किंवा टिकवलं नाही नव्या सरकारनं, तो प्रश्न अलग आहे. पण मला वाटतं की आज बेकारीच्या समस्येमुळे प्रचंड मोठं जे आंदोलन उभं आहे, मराठा समाजाचं आंदोलन आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या अशी मागणी होती, ती मुळात औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये आपण रोजगार निर्माण करू शकलो नाही याचं ते द्योतक आहे. तर त्यामुळं आता यांनी कितपत प्रश्न सुटेल, राष्ट्रपती राजवटनी किंवा कसं ते आता पाहावं लागेल. पण आता काही जरी केलं तरी आपण लोकसभेचा मापदंड पाहिला, लोकसभेचे स्टॅटिस्टिक्स पाहिले तर त्याचप्रमाणे जर मतदान झालं, त्याच्यापेक्षा तीव्र चीड आहे. पण तेवढं जरी झालं तरी आम्हाला 183च्या वर जागा मिळताना दिसतात. आणि बरेचसे पंडित आता सांगतात की महाविकास आघाडीला 100ही गाठता येणार नाही. त्यामुळे सत्तांतरे अटळ आहे. एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे जो नागपूरला अपघात झाला, ज्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं मुलाचं नाव समोर येतं आहे. आणि सुरुवातीला पोलिसांनी जी भूमिका मांडली त्यानंतर वेगवेगळी टीका टिप्पणी झाल्यानंतर बावनकुळे यांचा मुलगा त्यात असल्याचं उघड झालं. कशा पद्धतीने बघता या अपघाताकडे? तर हे भाजपचे एक मोडस ऑपरेंडी आहे की सगळे गुन्हे जे भाजपच्या कार्यकर्त्याकडून झाले असतील ते दडपून टाकायचे. मग पुण्याचं पोर्शे केसचा अपघात असेल किंवा बदलापूरची घटना असेल, FIR रजिस्टर करायलाच नकार दिला. किंवा आताही ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख केला, तर त्यामुळं हा विषय गंभीर आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाच्या कितीही गंभीरतेने चुका केल्या असल्या तर त्यांना नेहमी पोटाशी घालते. आता अगदी लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर स्वतः प्रधानमंत्री अजित पवारांनी मोठा घोटाळा केला, नॅचरली करप्ट पार्टी असा आरोप केला, पण लगेच त्यांना 8-15 दिवसामध्ये मंत्रिमंडळात घेतलं. त्यामुळं हा जो दांभिकपणा आहे तो महाराष्ट्राच्या जनतेच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन नितीनसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. एक ते काय अंदाज आहे सर आपला? अंदाज असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार आणि बहुतेक त्या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असू शकतो. परंतु प्रचार जोरात वेगानं चालणार, ताकदीने होणार. लोकांच्या पुढे मतं मांडली जातील. आमचे 4-5 प्रमुख मुद्दे मांडले जातील. मला खात्री आहे की लोक मोठ्या बहुमतानं काँग्रेसला विजय मिळवून देतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.